विठ्ठल 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 वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पवन सुत हनुमान की जय। विठ्ठल विठ्ठल थोडासा परिहार तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे या पवित्र पुण्यभूमीमध्ये जालदा येथे ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर जमलेल्या सकल वैष्णवांच्या सानिध्यामध्ये मातृशक्ती, पितृवर्ग आणि परमार्थिक रसिक श्रोतू सज्जन मायबाप सर्वांच्या सानिध्यात आज या ठिकाणी हा थोडासा भगवन नाम चिंतनाचा योग आहे। जालदा ही पवित्र पुण्यभूमी आहे, भव्य दिव्य मंदिर बांधलेलं आहे आणि भगवान परमात्म्याची सेवा जशी परमात्मा आपल्याद्वारा करून घेईल तसा करण्याचा प्रयत्न हे गाव करत आहे। त्याच्यामध्ये मलाही सेवा करण्याचा योग येतो। आज एकादशी आहे, पर्वकाळ आहे आणि एकादशीच्या पर्वकाळावर या मारुतीरायाच्या दरबारात आपण सर्वजण बसलेलो आहोत। सर्वजण मिळून सेवा करण्याचा प्रयत्न करू। उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात। आपल्याकडे असा नियम आहे की ज्या माणसाला जी माहिती आहे, ज्याला जी नाही त्याला ती दिली पाहिजे, असा आपला व्यवहार, सदृश्य व्यवहाराचं चिंतन करताना संतांनी असं केलेलं आहे। जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जण। जे आपल्याला माहिती आहे, आपल्याला ज्याचं ज्ञान आहे ते पुढच्या जगाला आपण दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांची वाटचाल चांगली होईल। आपण जिथं गेलो जे करतो त्याचं ज्ञान जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये मग परमार्थिक प्रगती असेल किंवा संसाराची प्रगती असेल, स्थिर राहता, शांत राहा आणि परमार्थातली जी प्रगती आहे ती होऊ शकत नाही। पण साधक दशेमध्ये वावरत असताना एक वर्ग आपल्याला असा सापडतो की त्या वर्गामध्ये जे अज्ञानी लोक आहेत त्यांना सन्मार्ग दाखवण्याचं काम आपल्या अगोदरच्या लोकांनी केलेलं आहे। आणि संतांचं जीवन परार्थ जीवन आहे, दुसऱ्याच्या कल्याणासाठी, जगताच्या कल्याणासाठी अवतीर्ण झालेले महात्मे म्हणजे संत आहेत। त्यांच्या इथे येण्याचा प्रयोजनच आहे, उपकारासाठी केले हे उपाय, येणे विणकाय चाडामा। इथं जे महात्मे आले ते महाराज वर्णन करतात, येथे उपकारासाठी, 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 आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी महात्मे आले, घेण्यासाठी नाही आले। या जगामध्ये प्रत्येक जीव काही ना काहीतरी घेण्यासाठी या विश्वामध्ये येत असतो। देव जरी असला तरी स्वांत सुखाय रमंते परमोच्च कल्याण ज्ञेयम,
देव इथं येतो तिडके पाटील आनंद उपभोगण्यासाठी. नावडे वैकुंठ शेष, ज्या सुखाकारणे देव वेडावला. देव मृत्यू लोकामध्ये येतो म्हणजे सुखाच्या अपेक्षेने येतो, सुख घेण्यासाठी येतो, सुख उपभोगण्यासाठी येतो का? वैकुंठामध्ये सुख नाही, स्वर्गामध्ये सुख नाही, आणखी गोलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक असे जे लोक आहेत याच्यामध्ये सुख नाही. मग भगवान परमात्म्याला भूक लागलेली कशाची? सुखासाठी, सुखाची. म्हणून सुख भोगण्यासाठी भगवान वरून खाली येतात. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. मग नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. देव सुखासाठी येतो. जीव कशासाठी येतो? केलेले भोग भोगण्यासाठी आणि दुसरे कर्म तयार करण्यासाठी जीव येतो. ज्ञानोबराय वर्णन करतात, आगा कर्मी जे उरावे, ते तिही सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. जे कर्म करावं, कर्म करत असताना जी भूमिका आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते, कर्म करताना निष्काम आणि सकाम असे दोन कर्म आहेत. पण जीव येतो ते कर्म कर. अहो कर्म म्हणजे काय? तुम्ही आम्ही जे करायलो ते काम. विठाला 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 चांगलं वागणंही कर्म आहे आणि वाईट वागणंही कर्मच आहे. फक्त एवढंच आहे, प्रकार दोन आहेत. एक सकाम कर्म आहे, चांगलं वागणं, कशाची अपेक्षा न करता चांगलं काम करणं, त्याला म्हणायचं सकाम कर्म. ओळख नाही, पाळख नाही, रस्त्यावरून मनुष्य चाललेला आहे, जय हरी राम राम या म्हटले बसा. का हो, जेवण केलं का? नाही म्हटले, जेवण केलं नाही. मग गावात कशाला आला होतात? काही नाही, आलो होतो इकडे. ओळख नाही, पाळख नाही, तरी त्या माणसाला जीव घातलं. सकाम कर्म नाही, निष्काम कर्म आहे. रस्त्याने चालताना उन्हाळ्याचे दिवस आहे, एखाद्या व्यक्तीला चप्पल नाही, आपल्या पैशानं चप्पल घेऊन दिली, हे सकाम कर्म आहे. निष्काम कर्म आहे. सकाम कर्म कोणते? काहीतरी अपेक्षेने एकमेकाशी व्यवहार करणं सकाम कर्म आहे. एखाद्या माणसाला मदत करणं, पुन्हा त्यांनी आपल्या जीवनात कधीतरी मदत करावी अशी अपेक्षा करणं, त्याला सकाम कर्म म्हणतात. यज्ञ करणं सकाम कर्म आहे. तीर्थयात्रा करणं सकाम कर्म आहे. ज्ञान मिळवणं सकाम कर्म आहे. आणि भजन करणं निष्काम कर्म आहे. विठ्ठाला विठ्ठाला. शेती कर्मच आहे पण सकाम कर्म आहे. आपण शेती का पेरतो? तिनं उत्पन्न द्यावं म्हणून. आपण एखादा धंदा करतो का? व्यवहारात आपला फायदा व्हावा म्हणून. ते सकाम कर्म आहे. शुद्ध जीवन जगणं, कुणाचा द्वेष मत्सर न करणं, कुणाला त्रास होईल असं आचरण न करणं, आपल्या जीवनामध्ये आनंद भोगण्यासाठी जीवन जगणं, याला म्हणतात निष्काम कर्म. आणि साधू पुरुषांनी जो उपदेश केलेला आहे तो सकाम कर्माचा केलेला नाही. सकाम कर्म शिकवावं लागत नाही, ते माणसाला मुळातच निर्माण होतं. शिव्या पाठ कराव्या लागतात का? शिव्या पाठ कराव्या लागतात. फार पूर्वीची गोष्ट आहे. एकदा रेल्वेने कुठंतरी प्रवासाच्या दरम्यान चाललेलो होतो आणि बायापोरांची भांडणं लागली, जोरदार भांडणं लागली. एकमेकीला त्या शिव्या देत होत्या बायका. इतक्या शिव्या दिल्या की अर्धा तास शिव्या दिल्या, पण डबल शिवी पुन्हा येऊ दिली नाही. आमचं कोण्या जन्माचं पाप होतं की त्या शिव्या ऐकाव्या लागल्या नाही का. आणि मग त्यांचं भांडण शांत झाल्यावर आपण हरिपाठ म्हणावा, म्हणजे ते थोडंसं ऐकलेलं निघून जाईल म्हणून हरिपाठ सुरू केल्यावर म्हटलं, बाई तुम्हाला हरिपाठ येतो का? आणि हरिपाठाचं काय काम आहे म्हणली रेल्वेत आता. म्हटलं मग हरिपाठ येतो का? नाही म्हणले, पाठ नाही केला. म्हटलं शिव्या कुठं पाठ केल्या? महाराज काय पागल आहात का? म्हणले शिव्या काय पाठ करायची गोष्ट आहे का? बांध कसा कोरायचा शिकावं लागत नाही, लबाड कसं बोलायचं शिकावं लागत नाही, दुसऱ्याला त्रास कसा द्यायचा शिकावं लागत नाही. वाईट दुर्गुण आपोआप हृदयात निर्माण होतात, पण सद्गुण मात्र मिळवावे लागतात. विठाला विठाला पण महापुरुषाचा जन्म दुर्गुण नष्ट करण्यासाठी आणि संपूर्ण विश्वाला सद्गुणी बनवण्यासाठी संताचा जन्म आहे. ते इथे येतात. ते काय काय करतात महाराजांनी वर्णन केले. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म,
धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धरा या कारण अवतार तुम्हा धरा या कारण कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार अवतार तुम्हा धरा या कारण अवतार तुम्हा धरा महाराज सांगतात संत इथे येतात ते जगताला उपदेश करण्यासाठी दुष्कर्माचा उपदेश नाही सत्कर्माचा उपदेश करण्यासाठी येतात दुष्कर्म बरं का गुरुजी दुष्कर्माची गरज नाही पेटी शिकावी लागते का मनानं येते हार्मोनियम शिकावी लागते सत्कर्माच्या जग आता हे साऊंड सिस्टीम सुद्धा चालवायला शिकावी लागते नाही म्हटले असं करा ना ते म्हटलं मी आज कीर्तन करतो तुम्ही मशनीवर येऊन बसा आणि चालवा मला जमेल का ते हे माझं त्याला जमणार नाही त्याचं मला येणार नाही का ते त्यांनी शिकलेलं आहे आणि हे मी थोडंसं कोणाकडून तरी ऐकलेलं तुम्हाला सांगतोय सत्कर्म तसे आहे श्रद्धा सत्कर्म परमहिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या जीवनामध्ये शिकाव्या लागतात पण शिकाव्या लागतात कुणाकडून जो योग्य अधिकारी आहे त्याच्याकडून जगामध्ये दोन वर्ग आहेत अधिकार नसताना शिकवणारा एक वर्ग आहे आणि अधिकार असताना शिकवणारा एक वर्ग आहे मग कुणाकडून विद्या घेतल्यावर आपल्या जीवनाचं कल्याण होईल अनाधिकारी माणसानं दिलेलं ज्ञान सुद्धा हे अयोग्यच असतं म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केले तद्विधी प्रणिपातेन निवृत्ती महाराज परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ज्ञानोबाराय काय सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशे ते ज्ञान चांगलंय कोणतं जे अधिकारी संताच्याकडून येतं ते ज्ञान पवित्र आहे अहो अनाधिकाऱ्याकडून आलेलं ज्ञान सुद्धा अपवित्र आहे विठ्ठला 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 ज्ञान संतांच्याकडून मिळव आता जगात दोन वर्ग सांगितले एक वर्ग आहे अधिकार नसताना शिकवणारा आणि एक वर्ग आहे अधिकार प्राप्त करून उपदेश करणारा मोतीराम महाराज माधव मामा मारुती महाराज हे जे संत होते सद्गुरू जोग महाराज ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज नामदेवराय सावतामाळी गोरोबा काका या लोकांनी अगोदर शिकवलं नाही अगोदर अधिकार प्राप्त करून घेतला अधिकाराला किंमत आहे आणि एक सांगू अधिकारी महापुरुषाची वाणी बाहेर पडली की बाहेर पडताना त्यांची वाणी राहत नाही तर ती साधना होऊन जाते साधना तर महाराज सांगतात मंत्रमूलम गुरुर्वाक्यम ध्यानमूलम गुरुमूर्ती अहो शिवी जरी दिली तरी आता ते बाळूमामा वगैरे संत होऊन गेले ना ते शिव्या द्यायचे शिव्या श्रावण महिन्यामध्ये मला कीर्तनाला जाण्याचा योग आला होता आदमापूरला यूट्यूबला कीर्तन आहेत पाहिलं असेल बऱ्याच लोकांनी त्या आदमापूरला बाळूमामाच्या दारामध्ये कीर्तनाचा योग आला आणि तिथे गेल्यानंतर ज्या घरी मुक्कामाला थांबलो ते मनुष्य वयस्कर होता असा बोलत बसला अनुभवी होता आपल्या सुदाम बाबासारखा वगैरे अशा गेल्या महाराज म्हणे काय बाळूमामानं ज्याला शिवी दिली त्याच्या जीवनाचं कल्याणच झालं म्हणला जाय सुकाळीच्या म्हणलं की त्या माणसाच्या मागली पिढाच गेली विठ्ठला विठ्ठला
आता व्यवहारात जर एखाद्या माणसाने शिवी दिली तर किती राग येतो माणसाला. नुसतं काही म्हटलं तरी माणसं असं अरे 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 असं बोलायला पाहिजे का. एखादा ब्र शब्द जरी गेला तरी कीर्तनाला आलेला समाज जाताना चर्चा करीत जातो. अरे आज एकादशी आहे, नानाचं कीर्तन आहे म्हणून आलोत, पण नानाने असं बोलायला नको होतं. एखादा ब्र शब्द निघाला तर आमच्यासारख्याच्या ब्र शब्दाची चर्चा केली जाते. आणि संतांनी शिवी जरी दिली तरी प्रसाद म्हणून लोक स्वीकारतात. मोतीराम महाराज शिव्या द्यायचे म्हणून लोकांना, शिव्या द्यायची, बिघडलीनं शिव्या द्यायची. आमच्याकडे एक निवृत्ती बाबा वक्ते म्हणून होऊन गेले. वक्ते बाबा होते, पंढरपुरामध्ये राहायचे. आम्ही त्यांच्या चातुर्मासात प्रवचनाला जायचं. महाराज 5-25 शिव्या दिल्याशिवाय महाराजाचं प्रवचन सुटायचंच नाही. आणि शिव्या अशा जलद्यातल्या गुराख्याला सुद्धा येणार नाहीत, एवढ्या शिव्या. पण त्या शिव्या नव्हत्या आपल्याला अज्ञानी लोकाला वाटायच्या शिव्या, पण ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी सांगितलेले मंत्र होते. विठ्ठला त्या अधिकारावर निर्माण झालं. जसं एखाद्या हॉटेलचं नाव मोठं आहे, त्यांनी कसाही पदार्थ देऊ द्या. एखाद्या छोट्या हॉटेलवाल्यानं किती चांगलं करून तुम्हाला खाऊ घालू द्या, तुम्हाला त्याचा मोठेपणा वाटत नाही. पण ताज हॉटेलला गेल्यावर 500 रुपयाचा चहा म्हणजे पुळूक पाणी आहे तिथं. काय त्या पण नाव मोठं आहे ना कुठला, मी ताज हॉटेलचा चहा पिऊन आलो म्हणजे. लोकांना वाटतं का तिथं 500 रुपयाला आणि इथं 5 रुपयात चांगला दिला, तर हे नावावर अधिकारावर तसं असतं. हा प्रकार सुद्धा तसाच आहे महाराज. साधू पुरुषाच्या मुखातून काही जरी पडलं तरी ते पवित्रच आहे. आणि विषयी लोकांनी ज्ञान जरी सांगितलं, ब्रह्मज्ञान जरी सांगितलं तरी ते अपवित्र आहे. विठ्ठला विठ्ठला सुग्रणीनं पाण्याला फोडणी देऊ द्या, तिला चव येते. लक्षात येतोय का विषय. सुग्रणीनं नुसत्या पाण्याला फोडणी देऊ द्या, त्याला चव येते. आणि जिला स्वयंपाक जमत नाही ते किलोभर मसाला टाकू द्या. ते म्हणतात ना महार लोक, पोतभर मसाला आणि चव नाही कशाला. तसा प्रकार निर्माण होतो बघा. आपल्यासारख्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान लोकाला रुचतही नाही. अनादि कार्यानं केला उपदेशामुळं लोकांचं कल्याणही होत नाही. पण जगाच्या कल्याणासाठी अधिकाराची गरज आहे. म्हणून तुकोबऱ्यांनी प्रमाण वापरलं. नाही संत चिन्हे उमटली अंगी, नाही संत चिन्हे उमटली अंगी, नाही नाही संत चिन्हे उमटली अंगी, संत चिन्हे उमटली अंगी. उपदेशाला गी पात्र झाला, उपदेशाला गी पात्र झाला, नाही संत चिन्हे उमटली अंगी, नाही संत चिन्हे उमटली अंगी. संत चिन्हे उमटली अंगी. नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशाला गे पात्र झाला. अधिकार नसताना मग तुकोबाराय जे उपदेश करतात त्यांच्याकडे अधिकार आहे, योग्यता आहे. अहो संत म्हणजे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. त्यांच्याकडे ज्ञानही आहे, अधिकारही आहे आणि अनुभवही आहे. आपल्याकडं ज्ञानही नाही, अधिकारही नाही आणि अनुभवही नाही. आपण म्हणजे अज्ञानामध्ये जीवन जगणारे लोक आहोत. तात्याराव महाराज ज्ञान किती आपल्याकडं,
फार झाला असेल तर हरिपाठ पाठ असेल, फार झाला असेल तर हनुमान चालिसा पाठ असेल, फार एखादा महात्मा असेल तर त्याला काकडा येत असेल. याच्या पलीकडे काय येतं तिडके पाटील आपल्याला? काकडा नाही, आकडाच जाईन आणि काकडा कसा फार हरिपाठ होईल आपल्याला पाठ. आमच्याकडे एक सुदाम महाराज म्हणून संत आहेत, खंडाळीचे महाराज आहेत. त्यांना गाथा पाठ आहे. काय पाठ आहे त्यांना? गाथा. पूर्ण जगद्गुरु तुकोबारायांचा गाथाच पाठ आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा पाठ आहे. आपल्याला त्यांच्या इतकं नाही. बरं, गाथा जरी पाठ केला तर भरपूर जगात ग्रंथ शिल्लक आहेतच ना. एवढा एक ग्रंथ पाठ केला म्हणजे थोडीच तृप्ती भागणार आहे आपली? नाही भागू शकत. आता वेदांत शास्त्राचे फार ग्रंथ आहेत, चित्सुकी, ब्रह्मसिद्धी, विचारसागर, आमोक तमोक, हे ते किती शिकून शिकणार आहेत आपण. 2-4 पुस्तकं, एक भांडारकराचं पुस्तक, दुसरं वृत्ती प्रभाकर आणि विचारसागर, 2-4 तरंग पाठ झाले, काम संपलं. आपल्याला फार काय येणार आहे? आपल्याकडं ज्ञानही भरपूर नाही, पण संताकडं सर्व ज्ञान आहे महाराज. काय नाही महापुरुषाकडं? त्यांना स्वर्गातलं ज्ञान आहे, त्यांना विषयाचं ज्ञान आहे, त्यांना परमार्थाचं ज्ञान आहे, परमतत्वाचं ज्ञान आहे, स्पर्श तत्वाचं ज्ञान आहे. आपल्याला त्याच्यातलं नाही. त्यांना ज्ञानही आहे, त्यांचा अधिकारही आहे आणि त्यांचा अनुभवही आहे. आणि मग अनुभवानं आणि ज्ञानानं जे सांगितलं जातं ते जगताच्या. मग महाराज अनुभवानं सांगतात. हा उपदेश कुणाला आहे? कुणालाही उपदेश नाही. ज्ञानेश्वरी कुणासाठी नाही, अमृतानुभव कुणासाठी नाही, हरिपाठ कुणासाठी नाही, अहो परमार्थ कुणासाठी नाही, अधिकारी माणसासाठीच आहे, दुसऱ्यासाठी नाही. इथं महाराज कोणी व्हारी अधिकारी त्याशी हरी दे. ज्ञानेश्वरी कुणाला कळते? अर्जुनाची पांती परिसनया जे योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अमृतानुभव महापुरुषासाठी आहे. हा भाव आहे तसा, ही विषय तशी आहेत. मग आजचा अभंग कुणासाठी आहे? ज्यांनी वैष्णव वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे, माळ घातलेली आहे, कपाळाला गोपीचंदन लावतात, वारकरी म्हणून घेतात, त्यांच्यासाठी हा उपदेश आहे अभंगाच्या पहिल्या चरणी. हा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, 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 विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेद भेद भ्रम अमंगळ, भेद भेद भ्रम अमंगळ, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद अमंगळ, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. प्रत्येक गोष्टीचा अधिकार मिळवण्यासाठी पात्रता लागते. आता एखाद्याला MLA व्हायचं आहे, एखाद्याला व्यवहारामध्ये राष्ट्रपती व्हायचं आहे, एखाद्याला काही मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर त्याला काही अधिकार असतात ना. तो भारताचा नागरिक असावा, त्याचं एवढं शिक्षण असावं, तो इथपर्यंत तसाच आहे. अधिकाराशिवाय कोणतीही गोष्ट नाही. तसं संप्रदायामध्ये वारकरी जे लोक झालेले आहेत, ज्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे, संप्रदायाचं ज्यांनी सर्वस्वानी समर्पण केलेले. माळ घालणं म्हणजे काय? या संप्रदायाचं होणं.
एखादा पुरुष काय करतो, एखाद्या माऊलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र परिधान करतो आणि त्या दिवशीपासून तिच्या जीवनातल्या आवडीनिवडी संपून जातात आणि ती त्या पती प्राणेश्वराला आपलं शरीर समर्पित करते. बापाचं नाव सुद्धा मोडून टाकते आणि आपल्यासमोर कुणाचं नाव लावते? ज्यांनी मंगळसूत्र घातलेले त्याचं, आडनावही त्याचंच, गावही त्याचंच. त्या दिवशीपासून घरही त्याचं तिचं होऊन जातं. जैशी पतिव्रता प्राणेश्वरी एक भावे तयाशी अंतरी, तशी अवस्था आहे. माळ घालणं म्हणजे सर्व भावानं पांडुरंगाचं होऊन जाणं. काही लोक म्हणतील महाराज एकादशी नाही धरल्यावर चालत का? नाही म्हटले, माळ घातल्यावर एकादशी करावीच लागते. आणि म्हणला मग काय काय खावं लागतं? काही नाही, त्याशी तंबाखू, गुटखा, भाकर खायना बेटे पण तंबाखू चोळालेत. आता भाकर बरी का तंबाखू बरी? एक वेळ भाकर खालेली परवडल, पण ते बरं नाही. विठ्ठला या संप्रदायाचे काही मुख्य लक्षण आहेत काय? तुम्हाला असत्य बोलता येणार नाही माळ घातल्यावर. पुन्हा तुम्हाला कुणाचा द्वेष करता येणार नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो. अशा प्रकारे जीवन जगत असताना पहिलं सूत्र आहे, कोणाचा द्वेष नको, मत्सर नको, असत्य वाणी नको, आभक्ष भक्षण नको, परद्रव्याचा अभिलाष नको, परनारीचा संग नको. या गोष्टी विटाळा समान आहेत बरं का. परद्रव्य, परनारी आणि याचा धरी विटाळ. माळ घातल्यावर माणसानं मुळात 2 तत्व सांभाळायचे. स्वस्त्री वाचोनी, नातळावी अन्य कामिनी. स्वतःची पत्नी सोडून संपूर्ण जगत परब्रह्म स्वरूप आहे असं मानून राहणं वारकऱ्याचा पहिला नियम आहे. कुणाच्या आक्रत पैशाला हात लावा, कष्टानं मिळवा, बुद्धीनं मिळवा, जोडून या धन उत्तम, पण कुणाचा गळा कापून कमवू नका. वारकऱ्याला हे लांछनास्पद आहे. विठ्ठला विठ्ठला बरं महाराज, आम्हाला हे कळालं, हे त्याज्य मद्यपान, मांसाहार, अमुक आम्ही ते करत नाही आम्ही. पण वारकऱ्याचं मुख्य लक्षण काय? वारकऱ्याचं मुख्य लक्षण आहे की त्यानं आपल्या दृष्टीत बदल केला पाहिजे. वारकरी झाल्यानंतर नजर बदलत नाही, पण बदलावी लागते. सर्वा घटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना असं जाणलं पाहिजे की मी मरणार आहे आणि मी पांडुरंगाचा आहे म्हणून चांगलं वागलं पाहिजे. मरणाची आठवण ठेवून विचार केला, मरणाचं स्मरण करून वाटचाल केली की मनुष्य पाप करीत नाही. आणि मी पांडुरंगाचा आहे असं मानून जगलं की माणसाला चिंता वाटत नाही. विठ्ठला विठ्ठला एवढंच लक्षात ठेवायचं. मी समर्थाचं लेकरू आहे, मला काही कमी पडणार? अहो, गळ्यात माळ घातली म्हणजे आपण पांडुरंगाचे झालोत. काही कमी जास्त पडलं तरी त्याची चिंता आहे. तो आणून ठेवील आपल्याला, तो आणून पुरविल आपल्याला इथे. दुसरं एक स्मरण आणि मरणाची आठवण. देवाचं स्मरण आणि मरणाची आठवण आपल्या चित्तात असल्यामुळं एकच लक्षात ठेवायचं. काय धर्म आहे? विष्णुमय जग, सगळं जगत ब्रह्मस्वरूप आहे असं मानणं, याचं नाव परमार्थ आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. कुणाचा भेद करायचा नाही, कोणाला ब्राह्मण म्हणायचं नाही, कोणाला क्षत्रिय म्हणायचं नाही, जातीवाद करायचा नाही, प्रांतवाद करायचा नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही. कोणी कसाही वागू द्या, आपल्याला जेवढं जमतं झेपतं तेवढं करायचं. आपल्यासारख्याने जर कुणाचा द्वेष केला तर आपण इतके दिवस केलेला सगळा परमार्थ द्वेष केल्यानं संपून जातो. आपल्याद्वारा कुणाची निंदा घडू नये, आपल्याद्वारा कुणाचा द्वेष घडू नये, आपल्या मनात कुणाबद्दल कपट निर्माण होऊ नये. एवढ्या गोष्टी नाही आल्या ध्रुव पाटील तर आपण माणसं नाही तर जनावरातून आपल्यात काय फरक आहे? मारक्या ढोरावणीची कुणाकडे बघालाय महाराज. हे आला की त्याला राग, हे आलं त्या अरे अरे नाही. जगायचंय की क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. आज आपण एवढं बेजार व्हायलो, पटकन एका दिवशी सगळ्यांनी जायचे. वारा जसा दिवा अखंड विजावा तसं मनुष्याचं जीवन संपून जाणार आहे. मग बेजार होता कशाला? विठ्ठला विठ्ठला. जगतच देव आहे अशी भूमिका ठेवायची.
पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रकुमाई. जगतच देव आहे. तुकोबारायला त्रास करण्यासाठी एक बाई पाठवली लोकांनी. महाराजांचं जीवन आहे. आता उच्च कोटीला जाऊ लागला. आता असंच आहे महाराज. एखादा महात्मा वाढू लागला, त्याला लोक चांगले म्हणू लागले की काही काही लोकांच्या पोटात दुखते. आपल्याला माहित आहे सगळ्या साधू पुरुषाला त्रास भोगावाच लागलाय. भगवान बाबाला लिंक आपण फिरावं लागलं की, ज्ञानोबरायला भिक्षेसाठी दारोदार फिरावं लागलं. तुकोबारायचा गाथा बुडवला पाण्यात. नाथ महाराजच्या अंगावर लोक थुकले. मग म्हणले आता काय करावं. तुकाराम महाराज लय वैराग्याच्या गोष्टी सांगालीत. मग असं करा म्हणले, एक अमंगल वर्तन करणारी एक माऊली तिला बोलवलं. बाई एवढं काम करा, तुकोबारायची जाऊन साधना भ्रष्ट करा. ती बाई महाराजांच्याकडे आलेली आहे. महाराजांचं नामजप सुरू आहे. आल्याबरोबर महाराजांच्या लक्षात आलं की ही भजन करण्यासाठी आलेली नाही. महाराजांनी दोन्ही हात जोडले आणि तिला दंडवत घातला आणि काय म्हणाले, पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी रखुमाई समान. रुक्मिणी आई साहेब जाई हो तू माते न करी सायास. तू रुक्मिणी आहेस, माझी आई आहेस, आणि इथं कशासाठी आलीस म्हणले. उलट महाराज म्हणतात तुका म्हणे तुझं पाहिजे बरं, तरी काय नर थोडे झाले, आमच्या दृष्टीत येऊ नका. दृष्टी निर्मळ करा, कोणी शत्रू दिसला नाही पाहिजे. हा वैष्णवाचा धर्म आहे, मुख्य धर्म आहे महाराज. आणि दुसरे सर्वात महत्वाचे, भेद भ्रम अमंगळ. विचाराचा भेद नसावा, तत्वाचा भेद नसावा, जाती भेद नसावा, वर्ण भेद नसावा, कर्म भेद नसावा, देशकाल वस्तूच्या परिचिन्न आपण राहिलं पाहिजे. एवढंच लक्षात ठेवायचं. जगात जेवढे जीव आहेत तेवढे एकाचेच आहेत. विठ्ठला विठ्ठला ब्राह्मण आकाशातून पडले आणि क्षत्रिय काय जमिनीतून उगवलेत का? नाही नाही, हे सगळे परमेश्वराचेच आहेत. कोणता भेद नसावा. काही काही वेळा विचाराचा भेद असतो बघा. आपलं कुणाशी पटतच नाही. अरे कशासाठी ताण घेता. एक जण म्हणला बैल दूध देतो, डोळे झाकून म्हणायचं हो. बैल कुठं दूध, वाद करण्याची काही गरज आहे. त्याच्या मनाचं समाधान करायचं. एक जण म्हणायला आज सूर्य पश्चिमेला उगवला, ते म्हणायचं मी सकाळी पाहिला. आज कुठं वाद करीत बसता का. अरे आयुष्य कमी आहे, वेळ कमी आहे. अनाधिकारी आणि नालायक लोकांच्या नादाला लागल्यानं त्यांचं काही जात नाही, पण आपली अक्कल वाया गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. एकाने मला प्रश्न विचारला, नाना तुम्ही कीर्तन करता. म्हणलं हो. तेलंगणापर्यंत जाता. चाललो म्हणलं तिकडले लोक येडे आहेत म्हणून. तिकडे तेलंगणापर्यंत जाता. हो. एक प्रश्न विचारू का तुम्हाला. विचार. म्हटलं काय. आता म्हणलं मला काही उत्तर येत नाही, कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी कुणाच्या नादाला लागत, मी कुणाला चांगलंही म्हणत नाही. पाटील आता तुमची संगती फार. तुम्ही कधीतरी ऐकली का माझ्या मुखातून कुणाची निंदा. फार झालं तर कुणाची स्तुती करील किशोरभैया, पण कुणाला वाईट म्हणणार नाही, कुणाचा द्वेष. आता काही वेळेला आपल्याला एखाद्या वेळेला काही लोकांच्या मनात काही भावना निर्माण होतात, तो त्यांच्या मलिन वृत्तीचा विषय येतो. आपल्याबद्दल त्यांच्या मनात वाईट आलं म्हणजे त्याचंच हृदय घा नाही म्हणायचं. आपण नाही का, आपण कोणा द्वेष नाही. म्हणलं मला काही येत नाही बाबा, मी लहान मनुष्य आहे, पण तुला काही सांगता आलं तर सांगतो. म्हणलं एक सांगा, श्रावणाच्या मायबापाचं नाव काय. आता मला माहीतच नाही. मी सांगितलं मला माहीत नाही बा. म्हणलं उलट तुम्हालाच माहीत असलं तर मला सांगा. मला माहीत नाही म्हणून तो तुम्हाला विचारलं. म्हणलं बरं. पुन्हा म्हणला रावणाला मुंडके किती होते. म्हणलं 10 होते. 10. बरं खरंच होते का. म्हणलं बा वाडवडील कीर्तनकार मोठे मोठे माणसं सांगत आली त्याला दशानन म्हणतात म्हणून होते 10 मुंडके. एका आडंगावर रावण कसा झोपत असेल मला सांगा. मग मला मी मला माहित नाही. सोपं आहे की मला खाली खडा केलता ते ना 5 मुंडके मध्ये घालायचा आणि मग झोपायचं. आता काय. हो म्हणलं रावणाच्या पणगाला छिद्र होतं, मी बघितलं होतं. काय करता. म्हणून महाराजांनी सांगितलं तार्किकाचा टाका संग,
तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो पांडुरंग स्मरावो पांडुरंग स्मरावो पांडुरंग स्मरावो पांडुरंग स्मरावो पांडुरंग स्मरावो तार्किकाचा आणि भेदाभेद अमंगळ आहे, हा भ्रम आहे. अरे कोणी ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, सगळे देवाचेच आहेत. कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, सगळे देवच आहेत. हे वरून कपडा घातलाय. कोणी वंजारी नाही, कोणी मराठा नाही, कोणी हरिजन नाही, कोणी मातंग नाही, कोणी गोरमाटी नाही, कोणी नाही, सगळे आपण देवाचेच आहोत. हे उगत देवानं कोणीतरी कर्मधर्म सांभाळण्यासाठी जातीची निर्मिती केलेली आहे. मुळात पिता हमस्य जगतो माता धाता पिता. आपण म्हणतो शिव नका, जवळ येऊ नका, अमुक तमुक. अरे 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 अरे, विटाळ वाईट विचाराचा असावा, माणसाचा नाही. ज्याच्याकडं विचार वाईट आहेत तोच मनुष्य भेद करतो. ज्याची बुद्धी सात्विक बनलेली आहे त्याला जगात भेद वाटत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सगळं एकच आहे. जगदाकारे झाली सत्ता, वारून गेली पराधीनता. अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता दुरावली, वावरीच्या वशे घरी आपुल्या सत्तेचे माहेरी. म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ. बरं महाराज, आम्हाला जर जीवन शिकायचं असेल तर काय करावं लागेल? कोणता ग्रंथ श्रवण करा की ज्या ग्रंथामध्ये भेदाभेद नाही, ज्या ग्रंथात तर्काचं ज्ञान नाही, ज्या ग्रंथामध्ये सद्विद्या आहे, सद्बुद्धी आहे, असा कोणता ग्रंथ आहे की जेणेकरून आमचं हित कशात आहे ते आम्हाला कळेल? अभंगाच्या ध्रुवचरण. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, 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 ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. हरी ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. तुम्ही काय करा, धर्माचं वर्माचं ज्ञान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही भागवत ग्रंथ ऐका. मग भागवतामध्ये काय आहे? भागवतामध्ये भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. भागवतामध्ये भक्तीचं मार्गदर्शन आहे. सगळ्या जगताच्या तत्वज्ञानाचा आधार म्हणजे भागवत आहे. निगमकल्पतरोर गलितम शुकमुखाद्रवमृत संयुतम पिबत भागवत रसमालयम. जगताला उत्तम जीवनाची दिशा देणारा ग्रंथ रविशेठ कोणता आहे? भागवत. म्हणून या संप्रदायाला नावच आहे भागवत धर्म म्हणतात याला. का? भागवतामध्ये जे आहे ते जगात कुठंच नाही. जगात जे आहे ते भागवतात आहे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. भागवत. आणि काय करा, कराल ते हित. नुसतं ऐकून सोडून देऊ नका. आपलं असं व्हायले, ऐकायलोत खूप पण वागायचा पत्ताच नाही. काय म्हणलं मग पालवी साहेब? ऐकायलोत किती, त्याचं वर्णनच नाही, इतकं श्रवण करायलोत आपण आपल्या जीवनात. पण असं आहे बाबा सज्जनो, तुम्ही माझे आहेत, मी तुमचं आहे. माणसानं ऐकावं, ऐकण्याला हे नाही, खूप ऐकावं, पण त्याच्यातून 16न्यापैकी एक आणा तरी वागण्याचा प्रयत्न करावा. काय म्हणालोय?
एक आणा तरी प्रयत्न करावा, आणि एक आणा प्रयत्न केला तर जीवनाचं कल्याण आहे. नाही तर नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे काय त्याचा. जेवण करावं कशासाठी? जेवण करावं ते पचावं म्हणून करावं ना, पचावं म्हणून करावं. जर पचतच नसेल तर त्याचा उपयोग काय मला सांगा. पचण्यासाठी जेवण पचण्यासाठी आहे, शरीराला मानण्यासाठी आहे. तसं परमार्थ सुद्धा अंतकरणात उतरण्यासाठी आहे. म्हणून ऐकून कराल ते हित सत्य करा. घडलं कुणाला 4 गोष्टी शिकवा, घडलं चांगलं मार्गदर्शन करा, घडलं योग्य वाट दाखवा, नाही घडलं तर शांत बसा. जलदा माहीतच नाही आणि सांगायला जाऊ द्या कुठं, तिकडं गुढी हात नुरकड. म्हणले जलद्याला इकडेच वाट जाते का? नाही नाही म्हणलं जलद्याला इकडे जात नाही, सरळ जाऊ द्या. कुठवर जाऊ द्या? कुठवर जायचं तिथवर जाऊ म्हणलं. आता गुढी हातनूरकड जलदा आहे का? हा, गुढी हातनूरकड जलदा नाही. माहीत नसेल तर सांगा बा मला माहीत नाही, कुणालाही विचारा, मी नवीन आहे असं म्हणावं. एकदा आम्ही कीर्तनला चाललोच एका गावाकडं, एकाला विचारलं, म्हणलं आम्हाला अमुक अमुक गावाला जायचे. म्हणलं तुम्ही महाराज आहोत का? म्हणलं हो. तुमचं कीर्तन आहे का त्या गावात? म्हणलं हो. म्हणलं हो. मग त्याच्या मनात आलं हे महाराज जर गावाला नाही जाऊ दिला, ते काय होतं, सप्त्याच्या संयोजकाच्या विरोधातलं होतं महाराज. एवढा महाराज नाही गेला की त्याची बेजारी होती. आज मला आता मला सांगा, आता निवृत्ती महाराज आहे तिथं, एखादा महाराज जरी कॅन्सल झाला तरी निवृत्ती महाराज बोलतील 4 शब्द, पण गावात महाराजच नसल्यावर तुम्ही काय करणार आहोत सांगा. मी जर नाहीच आलो आणि मग काय माणसाला बेजारी. त्यानं ठरविलं आता आपल्या गावात तर दुसरा महाराज नाही, 8:30 वाजलेत, या महाराजाला कुठे फिरवू म्हणलं. मग मला म्हणला तुमचं कीर्तन आहे का? महाराज रस्ता चुकलाव की? म्हणला गाव तेच बरं का, तेच गाव, रस्ता चुकलाव की? म्हणला इथून 50 किलोमीटर खाली जावं लागते. म्हणला किती किलोमीटर? 50. आणि रस्ता असा दाखविला की ज्या वाटेनं मोबाईलची रेंज नाही. गेल्यावर मग गाडी गपकन 8:30 वाजले फिरव गाडी म्हणल्यावर फिरविली गाडी. महाग निघाल्यावर अशी ओळखीचा एक माणूस, त्यांना ओ ना कुठं चालला तिकडं? अरे म्हणलं गाव 50 किलोमीटर मागं. हेच गाव आहे की? म्हणला हेच गाव आहे. म्हणल्यावर त्याच्या घरापुढे आता जाऊन काहीतरी मनावर वाटू लागलं, पण कीर्तन करून येताना बोलावं म्हणलं त्याला. कीर्तन झाल्यावर येताना योगायोगानं ते दारातच बसलेलं होतं. म्हणलं बाबा काय नाव आहे तुमचं? झालं म्हणलं. खाली मान घालून करून बघू लागलं. म्हणलं तू यासारखे गावोगाव 5 झाले की रामराज्य याला वेळ लागतच नाही. म्हणलं खाली मान नाही अशी काही द्वेषानं. अरे द्वेषानं नाही, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, 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 होती उपकार अगणित, होती उपकार अगणित, होते उपकार अगणित. वाट दावी त्याच्या पुण्या नाही म्हणून कराल ते हित सत्य करा. कुणाला चांगला उपदेश करा, चांगली मदत करा. घडलं कुणाला चांगले 4 शब्द बोला. नाही घडलं कुणाची निंदा करू नका. पाया पडा वाटलं कुणाच्या पडा, पण कुणाला नाव ठेवू नका. घडलं कुणाच्या जवळ जा, पण जवळ जाऊन शर्ट फाडू नका, त्याची वाशी मोजू नका. नाही घडलं दुरून व्हा. आपलं उलट आहे, आपण काय करतो, बोलून निंदा करून आपलं पुण्य नष्ट करतो. महाराज करायचं नाही. घडलं चांगलं वागण्याचा कराल ते हित सत्य करा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. बाबा एखाद्या माणसाचा आपण द्वेष केला तर ते माणसाच्या हृदयात देव असतो, देवाचा द्वेष केल्याचं पाप लागतं आपल्याला. पण कोणाचा न घडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर. खरा परमार्थ काय ते आम्हाला शाळेमध्ये एक गाणं होतं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची. इकडं तुमच्याकडे अशी गाणी असतात का नाही शाळेत? हा तेलगू कसे म्हणाव पाटील? प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे. गुरुजी माझा स्वर लागलाय का नाही?
लागलाय का? विठ्ठल 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 खरा तो एकची धर्म. तसं बाबा कुणाचा मत्सर घडू नका. आणि एवढंच आहे, ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा. विठोबा बोला पुंडली श्री पवन सुत हनुमान की, मोतीराम महाराज की, भगवान बाबा महाराज, माधव बाबा महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, भारत माता की. हो बार मत्सर करू नये. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे का. अरे गंगापूर झालं तरी इथलंच आहे, भुताई झाली तरी महाराष्ट्राचा हे तेलंगणाचीच एक बाजू आहे, भारताचंच एक आहे. नरसापूर झालं तरी गावं जरी भिन्न असले तरी हे भारतातच वास्तव्याला सगळ्याची माता एकच आहे. कोणती? भारत माता. राज्य आम्ही महाराष्ट्रातले तुम्ही तेलंगणाचे झाले म्हणजे काही फरक झाला का? केंद्र सगळे एकच होत. आपण फक्त एवढंच आहे, त्या कारभार चालवण्यासाठी हे तेलंगणा, हे आंध्र, हे महाराष्ट्र जसं बाप वाटून देते का नाही, ओरलं तुकडं तुला, खाल्लं तुकडं, पण सगळं असतंय कुणाचं? हुशार होत तुम्ही. बापाचंच असतंय ना महाराज. ते फक्त काय म्हणते, बाबा खाल्ली तुला, वरलं तुला, ते वरलं घर तुला, खाल्लं घर तुला. कशासाठी? एकमेकाला करून तसे ह्या वाटण्या केल्यात, पण सगळे आपण एकाचेच आहोत. मज एकाचा विस्तारू ज्ञानोबा सांगतात, मज विस्तारलेपणाचे निनावे, हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मन. खूप वया सांगता येतील. तसं तुका म्हणे एका देहाचे. हा उजवा हात आणि डावा हात कुणाचा आहे? हा कुणाचा आहे? माझा. आणि हा कुणाचा आहे? फक्त नावं ठेवलेत, हा उजवा आणि हा डावा. हे डावा डोळा आणि हा, अरे दोन्ही माझेच आहेत ना. हे डावा पाय आणि हे उजवा पाय. हे तसंच तुका म्हणे एका देहाचे अवयव, तसं सुख दुःख जीव भोग पाय. फक्त एवढंच आहे, सुख ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, दुःख ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, भोग ज्याच्या मागत त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार भोग भोगावे लागतात. मोतीराम महाराजांना आळ्या भोगल्या. आज कोणी सुखी आहे त्यानं चांगलं केले म्हणून आनंदानं खालाय. आपण कायला जळायचे कुणाला सांगा बरं? एखाद्या माणसाला माणसं मानू लागले, आपल्याला जळायची काही गरज आहे का? काही गरज नाही. त्याच्या त्याच्या नशिबानं मानाले तर. कुणाला द्वेष करायचा नाही. अद्वेष मगाच अद्वेष्टा सर्वभूताना सुख दुःख जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम तुकाराम. हो शेवा संपली. आमची भानुदासराव म्हणतील, नाना जरा जास्त करायला सांगितलं होतं. जास्त करण्यात मजा नसते. हा लोणी इतकं बस झालं. काय झालं? जय विठ्ठल राहिले अजून. त्याला वाटलं जय विठ्ठल झालं काही. म्हणून कीर्तन किती वेळ केलं याला महत्व नाही. तुम्हाला याच्यातून काय कळालं याला महत्व आहे. किती तास बोललोत याला महत्व नाही. याच्यातून तुम्हाला काय समजलं याला महत्व आहे. म्हणून हांडाभर ताक पिण्यापेक्षा चमच्याभर लोणी चांगलं. म्हणून एकादशीचा पर्व काळ गेल्या वर्षी येणं झालं नाही. 2 वर्ष आलो होतो मग पाठीमागे. पण ते काय व्हायलंय पाटील, आजचा दिवस म्हणजे लई सुगीचा दिवस. सुगी कळाली का नाही? कीर्तन आज भोजनकवाडीला कीर्तन आहे धर्मापुरीजवळ, पत्रिकेवर छापील. 4 वर्ष झालं त्या गावाला गेलो नाही, पण त्यांनी अजून नाव मोडलं नाही. आणि मग आज 2-3 कीर्तन, 4-4:30ला निघालो घरणीचं कीर्तन करून. एक कीर्तन तुकाराम चरित्र सुरू आहे. 10-5 हजार लोक ऐकायला आहेत. मोबाईलवर बघितलं जात मग टाकलं 10-5 घरणीला. तिथं कथा 4:30ला संपली. ड्रायव्हरला ती गाडी पळवायला किती, त्याला म्हणलं पळवू नको, भुताईची टाळू पडत, हे आपल्या जलद्याच्या लोकांची टाळू पडत नाही, दमानं जाऊ दे. 8 ऐवजी 9 वाजतील, 9 ऐवजी 10 वाजतील. 10 ते 11 आपलेच माणसं आहेत. कोण म्हणणार आहे का नाना का उशीर केला म्हणून? एवढंच म्हणते नाना उशीरला आलो पण थोडं बोला बरं का 10-5 मिनिट. ह्याच्या पलीकडे काय असे आहे? आणि मी कोण्या गावाला भेट बी नाही. मग त्याच्यामुळं मला उशीर व्हायची. एकदा
आता येतो इकडे. आता गेल्या साली गंगापूरला अर्धा तास बोललो, तो यंदा 2 तास बोललो का नाही? गेल्या साली अर्धा तासच बोललो, उशीर झालता. यंदा 2 तास कीर्तन केलं. हो का? नरसापूरला कसं बी 2 तास बोलतोय का? गोपाळे बुवा असतात, अर्ध कीर्तन तेच ओढीत. धन्यकुमार मुरकुटे असतोय, चालीतच अर्धा तास घालतोय. नरसापूरच्या कीर्तनाला येळ व्हायला येळ लागतच नाही. तसा प्रकार. मग इथं गेल्या वर्षी येणं झालं नाही, पण तरी प्रेम टिकून ठेवलं सगळ्यांनी. ना मागच्या वर्षी आला नव्हतं म्हणले, यंदा तरी या. मग म्हणलं आता काही नाही, किती बेजारी हो द्या, येतो म्हणल्यावर येतो मी. म्हणून आलो. आता जशी जमेल तशी सेवा केली. परिसरातून सगळे माणसं जमलेत, गुणवान माणसं आहेत, सगळे गावं आलेत. एखादं गावाचं नाव घेतलं तर एखादं विसरून जाईल. म्हणून गादीवरून सगळ्याला नमस्कार करतो. भजनी मंडळ, मृदंगाचार्य, गायनाचार्य सगळ्याला नमस्कार करतो. मातृशक्ती मंदिर भव्य दिव्य बांधलंय. फक्त सुदाम बाबा हे कीर्तन जरा बाहेर पटांगला ठुजा. हे घुमालय ह्याच्यात कळस ना झाले काय ते. हा, मंदिर मोठं बांधलंय पण हे मेळ लागा नाही स्वराचा. हा म्हणजे हे व्हालंय आपलं उगाड असल्यावर असं बाहेर मंडप टाकून सप्ताह बाहेर करी जा. दुसरं काही नाही, मंदिर निकं झाले पण ते घुमालय मध्ये आवाज असा हे वालाय. तुला त्रास व्हालाय का नाही रे? मग बोल जाय की. त्याचीच कामाला एवढ्या ह्याच्यात ते सिस्टीम चालवायची. पाऊस पाणी असल्यावर मध्ये करायला हरकत नाही. असं थोडं एक साल केलं तर की आपण 1 साल केलं तर बाहेर. हा ते हे व्हायले म्हणजे जमलं तर बघा. काही मला काय घंटाभर कुठेही बोलायचंच असते, तसं काही नाही. पण जरा बाहेर ठेवलं म्हणजे अजून आनंद येतोय. आहेत सगळी संत मंडळी जमलेत. निवृत्ती महाराज आहेत, पुन्हा तात्याराव महाराज, सगळी संत मंडळी, सगळ्याला नमस्कार. आता हे आमचे तिडके पाटील गुरुजी हे सगळे रंगलेली माणसं आहेत या परमार्थामध्ये महाराज. हो, मोठ्या मोठ्याचं भजन ऐकलंय. त्याच्या अंगाकडं ताल बघितल्यावर एखादी गोष्ट पटावीन, मग ती बघावं जसं एखादा नाक खुलत का नाही. तशी मोठे मोठे माणसं आहेत. हे सगळे परमार्थिक लोक आहेत. म्हणून आनंद उपभोगण्याची सवय आहे या लोकांना. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. असंच प्रेम ठेवा बाबा. एक लक्षात ठेवा, आमच्याबद्दल तुमच्या मनात काय निर्माण झालं हे महत्त्वाचं नाही. तुम्ही तुमच्या मापानं आम्हाला मोजी जाऊ नका. तुमच्या मापानं मोजायचं नाही. आमचं जीवन म्हणजे स्वच्छ जीवन आहे. कुणाचा द्वेष न करणारं जीवन आहे. कोणी आमच्याजवळ करू जरी लागला तरी आम्ही त्याला म्हणतो बा तुझा विषय तुझे तू बघ, आम्हाला यायचे परमार्थापुरतं. इकडे जे येतो ते कुणाचा विरोध करण्यासाठी नाही, कुणाला कमी लेखण्यासाठी नाही. तुमचं प्रेम आहे म्हणून येतो आपण इकडे. म्हणून थोडंसं प्रेम असंच निरंतर ठेवा आणि ते स्वच्छ ठेवा, मिश्रित ठेवू नका. हे तुम्हा सर्वांना दंडवत घालून वाणीला विराम. सर्वजण आलात, माई आल्यासोबत. आता रात्रीचा प्रवास असला की गुणगुणू करायला माईला आणावंच लागते. चला बुवा, सोबत असलं म्हणजे गाडीमध्ये गुणू आपलं बोलता येतं. ते गप्पा मारा. आता ड्रायव्हरला काय बोलावं आपण? ते ड्रायव्हर लोक बोलत नाहीत. पण दिवसभर आमच्या भांदाजदादांनी फोन केला, रवी शेठचे फोन सुरू होते, पुन्हा आपले भाऊनं फोन केले दिवसभर. म्हणून योगा आला तुमच्या दर्शनाचा. काही चुकीहुकी झाली सांभाळून घ्या. योग्य आहे ती संताची कृपा, गोड मानून घ्या. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलेले करू वेडे वाकुडे उत्तर महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला धिकार मी आपुला. महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. आ झाले समाधान तुमचे देखिले चरण. आता उठावे शेवणा येत नाही नारायणा.
सुरवाणिकापणे येथे सापडले केले आता उठाविषयी म्हणायत नाही नारायणा हा तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग आता उठाविषयी म्हणायत नाही नारायणा आज करोनी आरती चक्रपाणी व वाळते आज पूर्णाया भसा धन्य काळा दिवसा पहा पहावो सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा आज पूर्णाया भसा धन्य काळा दिवसा हे तुका वाहे टाळे उभा सन्निध जवळे आज पूर्णाया भसा धन्य काळा दिवसा प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते व वाळते धन्य दिलोचना बाळा प्रौढानी मुग्धा व वाळते परमानंदा नामा म्हणे केशवाते कोणी राहिलो तटस्थे आरती ज्ञान राजा